जयहरी एकादश स्कंध भाग 181. 19व्या अध्यायामध्ये नाथांनी सद्गुरूंवर त्र्यंबकाचं रूपक रचलं आहे. नाथ महाराज म्हणतात, ओंकार स्वरूप सद्गुरूंना नमस्कार असो. हा त्र्यंबकरूप सद्गुरू त्रिगुणरूप त्रिपुराचा वध करतो आणि ब्रह्मगिरीवर राहतो. त्याच्या अनाहत शब्दाचा डमरू मोठ्यानं गजर करतो. तसंच कर्मकांड आणि ज्ञानकांड यांच्या रूपानं त्यातून वेद बाहेर पडतात. त्याच्या हातातील खटवांग धनुष्य हा जीवपणा भंग करून सोडतो. म्हणजे जीवदशा ही राहतच नाही. कामदेवाला जाळून मग तो स्वरूप प्राप्ती करून घेतो. त्याच्यामधून चितगंगेचा प्रवाह वाहतो आणि साऱ्या जगाला पवित्र करून सोडतो. दिसणारे 2 डोळे आणि तिसरा गुप्त ज्ञान नेत्र असा तो त्रिनेत्र आहे. तो कोण? तो सद्गुरू आहे. त्याची चितशक्ती भवानी हीच या संसाराला प्रकाशित करते. विष्णू आणि ब्रह्मा तोच खरा, परंतु संहार करणारा मुख्य रुद्र तोच आहे. नामरूपांचा आकार मोडून तो सर्व जीवांना एकरूप करून सोडतो. शिव शिव म्हणून मनापासून त्याच्या पायी लागताच आत्मदर्शन होऊन गुरु शिष्य पण लयास जातं. इतकंच नाही तर त्रिगुणात्मक सर्व दृष्टी नाहीशी होऊन स्वानंदाशी मिठी पडते. आणि खरं म्हणजे हा नाथ महाराजांचा स्वानुभव आहे. कारण जेव्हा त्यांनी एका पैची चूक शोधून काढलेली होती, रात्रभर जागरण करून, आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा त्यांनी टाळी वाजवली एका पैची चूक सापडल्याची, त्या क्षणाला जनार्दन स्वामी म्हणाले होते, अरे एका पैची चूक सापडली तर इतका आनंद झाला, ते एक तत्व गवसलं तर काय वाटेल, तुला प्राप्त करून घ्यायचं आहे का? एक तत्व म्हणजे परमात्मा, आणि हा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्रिगुणांचा लय होणं गरजेचं आहे, त्रिगुणातीत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून बघा, असा त्रिगुणातीत गुणातीत असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी मात्र साधना करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस जनार्दन स्वामी हे नाथ महाराजांना म्हणाले होते की आज संध्याकाळी तुला त्या एक तत्वाचा परिचय करून देतो आणि तू तयार राहा. मग नाथ महाराजांनी उपवास केला होता. म्हणजे आपण उपवास करतो तो पदार्थांशी करतो, पण नाथांनी उपवास केला तो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणं. ते कसं राहणं? मनापासून मनामधून राहणं. देह हा कुठे आहे याचा संबंध नसतो, तर मन कुठे आहे याचा संबंध असतो. आणि तो उपवास केला. आणि जनार्दन स्वामींनी शूलभंजन पर्वतावर मल्लंगाच्या अवतारामध्ये दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिलं, ते सद्गुरूंनी घडवून आणून दिलं. आणि त्या क्षणाला या त्रिगुणात्मक सर्व सृष्टी नाहीशी होऊन नाथांची स्वानंदाशी मिठी पडली. आणि हे सगळं करता करविता कोण असतो? तर सद्गुरूच असतो. आमचं मात्र अनुसंधान असणं गरजेचं आहे. आपणही ज्या मार्गावर वाटचाल करत आहोत त्या मार्गावर आपलं नित्यता, सातत्य, नित्यनेम प्राणी तो दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी म्हणतात, त्याप्रमाणे सातत्य राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे राहण्यासाठी ज्ञान आणि विज्ञान हे आम्हाला कळणं अतिशय गरज आहे, अतिशय आवश्यक आहे. मानवी जीवनात ज्ञानाला केव्हाही अत्यंत महत्त्व असतं. ज्ञान म्हणजे वस्तूचं यथार्थ स्वरूप कळणं. ते कळलं म्हणजे वस्तू ताब्यात आणण्याचं सामर्थ्य आपोआप येतं. सामान्य मनुष्य जगताचं पुष्कळ ज्ञान मिळवतो. त्यामुळं वस्तूवर ताबा हा चालून परिस्थिती पुष्कळशी ताब्यात येते. सध्या या ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात. परंतु विज्ञानानं मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग करणारा जो मी, त्याचं यथार्थ स्वरूप कळल्याशिवाय मानवी जीवनात खरं समाधान प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या विचारामध्ये सातत्याने ही जर ओवी आली, याचं जर चिंतन झालं, ही सगळ्या
ग्रंथांचं सार असणारी ओवी. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी त्याचं यथार्थ स्वरूप कळल्याशिवाय मानवी जीवनात खरं समाधान प्राप्त होत नाही. आणि म्हणून आधी स्वतःचं ज्ञान करून घ्यावं असा सर्व संतांचा आग्रह असतो. आत्मज्ञानालाच परमार्थ असं म्हणतात. नाथांच्या सारख्या संतांचे ग्रंथ यथास्थित कळण्यास असं लक्षात ठेवावं की त्यांचं संपूर्ण विवेचन हे एका आत्मज्ञानाभोवतीच केंद्रित झालेलं असतं. नीतीचं वर्णन असो की सामाजिक समस्यांचं विवेचन असो, मानसशास्त्राचं लक्षण असो की ब्रह्मस्वरूपाचं विश्लेषण असो, प्रत्येकात आत्मज्ञान केंद्रस्थानी ठेवून संत विषयाची फोड करतात. इथेही तोच प्रकार आहे. गुरुमुखानं शास्त्रशुद्ध पद्धतीनं वेदांत श्रवण केल्यावर जे समजतं त्याला ज्ञान म्हणतात. स्वतः केलेला स्वयंपाक चाखून पाहिला नाही तोपर्यंत त्याची चव कळत नाही, हे ज्ञान होय. पण हे परोक्ष ज्ञान. पण स्वयंपाकाची गोडी स्वतः चाखून पाहिली म्हणजे जे कळतं ते विज्ञान होय, म्हणजे अपरोक्ष ज्ञान होय. एकदा 10 जण होडीतून या तीरावरून त्या तीरावर गेले आणि तिकडे तीरावर उतरल्यानंतर त्यांच्यामधला एक शहाणा होता. तो म्हणाला होता की अरे आपण 10च्या 10 आलो का, एकदा मोजून तरी बघू. मोजताना त्याला 9च दिसत होते, कारण तो स्वतःला मोजत नव्हता ना. मी हा त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला नव्हता. आणि मग सगळे रडायला लागले. एक बुडाला, एक बुडाला, एक 10वा बुडाला, 10वा बुडाला, 10वा बुडाला. एक स्वामी आले, तिथून जात होते आणि त्यांनी विचारलं की रडायला काय झालं. तर त्यांनी सांगितलं आमच्यातला 10वा बुडाला, मेला, म्हणून आम्हाला दुःख होतं आहे. आम्ही त्या तीराहून या तीरावर आलो. त्या स्वामींनी ओळखले हा अतिज्ञानी आहे. स्वामींनी हातात काठी घेतली आणि हातात काठी घेऊन सांगितले तुमच्यात 10वा आहे. वा 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 वा, 10वा आहे, 10वा आहे. परोक्ष ज्ञान झालं, आनंद झाला सगळ्यांना. पण मग तो ज्ञानी म्हणाला अहो पण 10वा कुठे आहे. म्हणे तुम्ही रांगेत उभं राहा, मी 10वा शोधून देतो तुम्हाला. आणि 1 2 3 4 असं 9 जणांच्या डोक्यावर काठी मारली. आणि जो अतिज्ञानीपणा दाखवत होता त्याच्या डोक्यावर जास्त जोरात काठी मारून दाखवली हा 10वा आहे. आणि मग ते अपरोक्ष ज्ञान त्याला झालं. या पद्धतीने हे संत हे आम्हाला आधी ज्ञान करवून देतात. तर्काच्या जोरावर वेदशास्त्रांचा अभ्यास करून आत्म्याचं खरं स्वरूप आकलन होत नाही. आता याला आपण जर समजून घ्यायचं असेल तर आपण कोण आहोत, आपण प्रापंचिक आहोत. त्यातही बोलणारी कोण आहे, आत्ता तर मी स्त्री आहे. आम्ही स्त्रिया या लग्न झाल्याबरोबर 1-2 वर्षापर्यंत माहिती घेत असतो, कुणाकडून जाणून घेत असतो, कधी पुस्तकं वाचून घेत असतो. मग गरोदरपणाची लक्षणं कशी, त्यामध्ये होणारा त्रास कसा, त्यामध्ये घ्यायची काळजी कशी, हे ज्ञान आम्ही एकत्र करून घेत असतो. पण ज्या वेळेस तो अनुभव येतो ते खऱ्या अर्थाने म्हणजे कसं, तर्काच्या जोरावर वेदशास्त्रांचा अभ्यास करून आत्म्याचं खरं स्वरूप आकलन होत नाही. हे कसं, तर नुसतं माहिती गोळा केल्याने खरं ज्ञान होत नाही, तर शास्त्रांमध्ये जे सांगितलं त्याचा साक्षात अनुभव आला म्हणजे तिथे अनुमानाला प्रवेश राहत नाही. वृत्तीरूप ज्ञान आपोआप गळून पडतं आणि आत्मदर्शन होऊन अद्वयानंद स्थिती प्राप्त होते. त्या अवस्थेत बंध आणि मोक्ष दोन्हीही नाहीसे होतात. जसं की गरोदरपणाचं फक्त ज्ञान संकलित करून होत नाही, तर गरोदरपणाचा अनुभव घेतल्यानंतरचा जो आनंद आहे ते हे ज्याचं त्यालाच मिळतं. म्हणून नाथ महाराज आपल्याला इथे सांगतात की वृत्तीरूप ज्ञान त्या क्षणाला, कोणत्या क्षणाला, जेव्हा आत्मदर्शन होतं त्या क्षणाला गळून पडतं आणि
आत्मदर्शन होऊन अद्वयानंद स्थिती प्राप्त होते. त्या अवस्थेत बंध आणि मोक्ष दोन्हीही नाहीसे होतात. जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहेत असं जाणणं, असा अनुभव, असं जाणणं, असं समजून घेणं हे ज्ञान. तर ऐक्य भावनेनं परमात्म सुख भोगणं म्हणजे हे अपरोक्ष ज्ञान, म्हणजेच विज्ञान होय. ज्ञान विज्ञान संपन्न होऊन जो भगवंताचं भजन करतो त्याचं भजन हे अहोरात्र चालतं. अहोरात्र म्हणजे श्वासागणिक भगवंताचं ध्यान चालू असतं, नाम चालू असतं. बाई मी विकत घेतला श्याम, कसा श्वासा इतुके मोजियले हरिनाम, आणि मग विकत घेतला श्याम असं होतं. तर ऐक्य भावनेनं परमात्मा सुख भोगणं याचंच नाव विज्ञान. आणि म्हणून असा भक्त ज्यांनी ज्ञान विज्ञान संपन्न होऊन जो भगवंताचं भजन करतो त्याचं भजन अहोरात्र चालतं. तिथे ताल चुकत नाही, स्वर चुकत नाही, शब्द चुकत नाही, कारण ते तिन्ही अवस्थांमध्ये स्थिर राहतं. असा भक्त जिथे जिथे जे जे काही पाहतो तेथे तेथे त्याला एका भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. या अनन्य भजनाला शुद्ध भक्ती असं म्हणतात. अनुभवाचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे साधकाला परमानंदाचा लाभ होतो. आणि जे जे वेदांत श्रवण करतो ते तो स्वतःच होत जातो. असं होणं हेच अपरोक्ष ज्ञानाचं खरं शुद्ध लक्षण आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.